नमस्कार जालनेकरांच्या अस्तित्वाच्या आणि एकूणच जालना शहराच्या कायापालट करण्यासाठी जालना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण आता उतरलेलो आहोत। सर्व राजकीय नेत्यांनी आणि इच्छुकांनी आता प्रचाराला वेगात सुरू केली आहे। एकूणच या जालना महापालिकेच्या निवडणुकीविषयी बोलायचं झाल्यास 2016 नंतर तब्बल 10 वर्षांनी या निवडणुका होत आहेत। म्हणजे 2 संधी नगरसेवकांच्या गेलेल्या आहेत। 10 वर्षापासून साधारणपणे 21 नंतर प्रशासकांचा राज या जालना महापालिकेत असल्याने लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक यांना कुठलेच अधिकार नव्हते। त्यामुळे मध्यंतरीच्या काळात खांडेकर यांनी प्रशासन कसे चालवले हे आता त्यावर तपशिलाने न बोललेलेच बरे। आज जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात लक्षवेधी ज्या निवडणुका आहेत त्यावर आपण एक भाष्य करू। त्यात प्रामुख्याने विष्णू पाचफुले शिवसेना आणि काँग्रेसचे 3 ते 4 वेळेस नगरसेवक राहिलेले महावीर डक्का यांच्यातील जी लढत आहे ही सर्वात हॉट लढत म्हणून आज जालना त्याच्याकडे पाहत आहे। त्याच्यानंतर नेत्यांच्या घराण्याचा विचार केला तर नेत्यांनी आपली दुसरी पिढी यावेळेला राजकारणात उतरवलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांचे पुत्र अक्षय गोरंट्याल हे उच्च शिक्षित आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नींना संगीताताई गोरंट्याल यांना नगराध्यक्ष पदाचा दांडगा अनुभव असल्याने त्याही यावेळी निवडणूक रिंगणामध्ये आहेत। तर दुसरीकडे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर यांची उच्च शिक्षित मुलगी दर्शना खोतकर झोल या देखील यावेळी आपले भविष्य म्हणजे नगरसेवकाच्या निवडणुकीतून महापालिकेत एंट्री करत आहेत। तर त्यानुसार खोतकर झाले, गोरंट्याल झाले। आता आपण भाजपाचा विचार केल्यास भाजपाचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे आणि त्यांच्या पत्नी या देखील निवडणूक रिंगणामध्ये आहेत। त्यांच्या पत्नींनी एक साधारणपणे 2016 मध्ये ज्या वेळेला जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा होता त्यावेळेला फॉर्म भरला होता, परंतु त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी अचानक फॉर्म मागे घेतला। पण त्यावेळेनंतर आता पुन्हा त्या तब्बल 10 वर्षांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। तर अशा या काही लक्षवेधी निवडणुकांमुळे जालना महापालिकेची ही निवडणूक निश्चितच एक ऐतिहासिक ठरणार आहे। यावेळी भाजपा शिवसेनेची युती ही ऐनवेळी तुटली आणि या युतीचे परिणाम आता काय होणार हे मतदार काय ठरवतात। हिंदू मतांमध्ये भाजप आणि शिवसेनेचं जे विभाजन होईल त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल काय, का महाविकास आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत साधारणपणे काँग्रेस आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उभाटा आहे, उभाटा या 3 आघाडी पक्षाला त्यांचे जे हक्काचे मतदार आहेत, काँग्रेसचे जे हक्काचे मतदार आहेत, मुस्लिम बांधव आहेत, दलित बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, हे कुठल्या प्रकारे त्यांना मदत करतात का त्यांच्यातही मतांचं विभाजन होतं हे लक्षणीय ठरणार आहे। दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी जी की माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात लढत आहे, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केलेली आहे आणि सर्व उमेदवार 65 वॉर्डांमध्ये प्रभागामध्ये दिलेले आहेत। रवी राऊत त्यांचे नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत, त्यामुळे रवी राऊत हे तिकडे असल्याने कितपत राष्ट्रवादीला फायदा होतो हेही आता महत्वाचं ठरणार आहे। या निवडणुकीमध्ये अनेक जण दिग्गज आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने गणेश राऊत असतील, राजेश राऊत असतील आणि अन्य जे काही आहेत, समजा अशोक पांगारकर आहेत, नंतर शशिकांत घुगे आहेत, हे असे अनेक नावे घेता येतील की ज्यामुळे या निवडणुका खूप लक्षवेधी ठरणार आहेत। एकूणच या निवडणुकींमध्ये जे काही अपडेट्स येतील ते जालना नायक डिजिटलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर देतच राहू। धन्यवाद।